हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा इथं 30 साईजचा हा प्रिन्सेस कट ब्लाउज आहे। तर त्याची संपूर्ण कटिंग पाहणार आहोत। 10.5 इंच बाही आहे। तर ती कशी कटिंग करायची ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे बघा मी एक पेपर घेतलेला आहे आणि त्याची बंद बाजू जी आहे ती माझ्या साईडला ठेवलेली आहे आणि त्याच बाजूला आपल्याला काय करायचं, ब्लाऊजची उंची टाकायची आहे। आता तुम्ही ब्लाऊजवरनं जेवढी उंची घेतलेली असेल तर त्याच्यात 1 इंच एक्स्ट्रा ॲड करायचं आणि ती उंची इथं टाकायची आहे। तर बघा इथं मी 13 इंच इथं ब्लाऊजची उंची होती, तर 14 इंच इथं मी ब्लाऊजची उंची घेतलेली आहे। त्याच्यानंतर बघा लाईन ओढून घेतली आणि 1.5 इंचावरती बघा बंद बाजूकडून मी खालीपर्यंत जेवढी उंची आहे ब्लाऊजची तेवढं इथं मी मार्किंग करून घेते। 1.5 इंच घ्यायचं आहे इथं। तर बघा या पद्धतीने व्यवस्थित आखून घ्यायचं आणि त्याच्यानंतर एक सरळ अशी लाईन आखून घ्यायची आहे। तर हे पहा या पद्धतीने। तर खूप सोप्या पद्धतीमध्ये मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे। तर हे बघा इथे लक्षात ठेवायचं, आपण 30 साईजसाठी हे 1.5 इंच घेतलेलं आहे। त्याच्यानंतर बघा जी लाईन आखलेली आहे तिथून आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे। तर 5 इंच इथं शोल्डर घ्यायचं। त्याच्यानंतर जिथं शोल्डर मोजलेलं आहे तिथून खालच्या साईडला 5.5 इंच मुंढा इथं टाकायचा आहे। तर हे बघा या पद्धतीने व्यवस्थित चेक करायचं। त्याच्यानंतर इथं मुंढा आणि शोल्डर जे आहे ते जोडून घ्यायचं आहे। आता इथं बघा 7.5 इंच छातीचा चौथा भाग आणि त्याच्यात 1.5 इंच इथं मार्जिन घेतलेलं आहे मी। तर 1.5 इंच आपण मार्जिन घेतलं तर इथं 9 इंच झालेलं आहे बघा। तर या पद्धतीने आपल्याला इथं व्यवस्थित लाईन आखून घ्यायची आहे, म्हणजेच की आपली छातीची घडी झालेली आहे। तर खालच्या साईडला सुद्धा मी 9 इंचावरती मार्किंग करून घेते, कारण पाठीमागच्या भागाला आपले टक्स वगैरे राहतात, त्यासाठी मी इथं जेवढं आपण छातीची घडी वरती घेतली तेवढीच खालच्या साईडला घेतलेली आहे। त्याच्यानंतर बघा इथं मुंड्याचं माप टाकायचं आहे आपल्याला। तर 1.5 इंच पाठीमागचा मुंड्याचा आकार द्यायचा आहे। त्याच्यानंतर पुढचा जो मुंडा आहे पुढच्या भागासाठी तर तो इथं 1 इंच घ्यायचा आहे। त्याच्यानंतर बघा व्यवस्थित इथं आकार द्यायचे आहे। तुम्हाला जर जमत नसेल तर व्यवस्थित प्रॅक्टिस करा, त्याच्यानंतर जिथं मुंड्याचे आकार व्यवस्थित तुम्हाला जमतील। तर हे बघा या पद्धतीने इथं आकार देऊन द्यायचे। तर हे बघा या पद्धतीने व्यवस्थित आपण इथं मुंड्याचे आकार देऊन दिले। त्याच्यानंतर बघा आपल्याला इथं पुढचा जो गळा आहे तर तुम्ही इथं आवडीनुसार घेऊ शकता, लहान मोठा। तर इथं बघा मी 2 इंच गळारुंदी घेतलेली आहे। तर हे बघा या पद्धतीने शोल्डरच्या तिथे आपल्याला 2 इंच गळारुंदीचं माप टाकायचं आहे आणि पुढचा जो गळा आहे तो इथं मी 6 इंच घेते। तर तुम्ही इथं 6.5 7 तुमच्या आवडीनुसार इथं लहान मोठा तुम्ही घेऊ शकता। तर वरती जेवढी इथं बघा गळारुंदी 2 इंच घेतली तेवढीच आपण खालच्या साईडला सुद्धा घेतलेली आहे आणि या पद्धतीने बॉक्स तयार केलेला आहे। तर या पद्धतीने तुम्ही बघा लक्षात ठेवायचं आणि या पद्धतीने व्यवस्थित आपल्याला इथं पुढचा जो गळा आहे तो इथं त्याला आकार द्यायचा आहे। तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल तर आपण सर्वात पहिले हे जे पार्ट काढलेले आहेत तर त्याची कटिंग करून घेऊया, म्हणजे पुढचं तुम्हाला व्यवस्थित समजेल। तर सर्वात पहिले बघा इथं जो पाठीमागचा जो मुंड्याचा आपण आकार काढलेला आहे तर तो आकार इथं आपल्याला पहिले कट करायचा आहे। तर हे बघा जसं आपण इथं मार्किंग केलेलं आहे तसं इथं कट करून घ्यायचं आहे। तर तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये जसं मी दाखवते कटिंग कशी करायची, तर सेम याच पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे। आता इथं बघा पुढचा आणि पाठीमागचा जो पार्ट आहे तो सेपरेट करायचा आहे। त्यासाठी बघा जो गळा काढलेला होता तो आणि खालच्या साईडला अशी लाईन आखून घेतली तिरकस। तर बघू शकता इथं या पद्धतीने आखून घेतली। त्याच्यानंतर बघा जो उभा जो आपला इथं टक्स आहे तो इथं मी 10 इंच घेतलेला आहे। आता बघा आडवा टक्स आहे तो 3.5 इंच घ्यायचा आहे। तर बघा इथे जी आपण तिरकस लाईन आखलेली आहे तिथून मी मोजलेला आहे आडवा टक्स आणि उभा टक्स शोल्डरपासून खालीपर्यंत आपल्याला मोजायचं आहे। तर एवढं तुम्हाला लक्षात आलं असेल। तर बघा इथं त्याच्यानंतर टक्सची मार्किंग करायची आहे। तर दोघं साईडला बघा आपल्याला 1-1 इंचावरती टक्स घ्यायचे आहे। या पद्धतीने जोडून घ्यायचे जिथपर्यंत आपण इथं उभा टक्सची मार्किंग केलेली आहे तिथपर्यंत। तर हे बघा इथपर्यंत आपण हा उभा टक्स घेतलेला आहे आणि हा आहे आपला आडवा टक्स। तर कुठून कुठे मोजायचं ते तुमच्या लक्षात येईल। मग तिरकस लाईन होती तिथपर्यंत मोजायचा आहे तो आपल्याला। उभा टक्स आहे तो इथं 10 इंच आणि इथं हा झाला आपला आडवा टक्स।
तर तिरकस लाईन आखलेली तिथपर्यंत आपल्याला आखायचं आहे. 3.5 इंच घेतला आणि टक्सची खालच्या साईडला टक्सची मार्किंग आपण 1-1 इंच घेतलेली आहे. त्याच्यानंतर बघा या पद्धतीने आपल्याला इथं प्रिन्सेसचा आकार द्यायचा आहे. तर हे बघा या पद्धतीने व्यवस्थित असा आकार द्यायचा आहे. तर बघू शकता आपले इथं प्रिन्सेस कट ब्लाऊजची इथं आपण व्यवस्थित इथं कटिंग करणार आहोत. त्यासाठी आपण आकृती व्यवस्थित काढून घेतली. तर हे बघा पॅटर्न तयार करताना ज्या काही गोष्टी लागतात त्या आपण इथं सर्व इथं व्यवस्थित इथं मोजून घेतलेला आहे. आणि हा जो ब्लाऊज आहे तो एकदम परफेक्ट फिटिंगमध्ये बसलेला आहे. तर बघा या पद्धतीने आता कटिंग करून घेऊया. तर बघा टक्स आहे ते व्यवस्थित मार्किंग केले कारण आपण पुढच्या साईडला 1.5 इंच एक्स्ट्राची इथं मार्किंग केलेलं होतं त्यासाठी. आता बघा मागच्या साईड आणि पुढचे जे साईड आहे ते आपण इथं वेगवेगळे करून घेऊया. तर सर्वात पहिले बघा एक्स्ट्राचे ते 1.5 इंच आपण पुढच्या पार्टमध्ये एड केलेलं होतं. तर ते या पद्धतीने आपल्याला बघा कट करून घ्यायचे आहे. जो पाठीमागचा जो पार्ट आहे त्याच्यातून. तर बघू शकता या पद्धतीने मी आखून घेतलेला आहे आणि इथं आता कट करून घेते. तर हा झाला आपला पाठीमागचा पार्ट. त्याच्यानंतर बघा आपला पुढचा पार्ट आहे तर त्याची कटिंग कशी करायची. तर सर्वात पहिले बघा इथं मी जी तिरकस लाईन आखलेली आहे ती इथं कट करून घेते आणि गळा आहे तो इथं सेपरेट करून घेऊया. तर हे बघा या पद्धतीने. तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल. त्याच्यानंतर बघा इथं मुंड्याचा आकार होता पहिला, पुढच्या मुंड्याचा आकार तो कट केला. त्याच्यानंतर बघा कटोरी आणि साईड पार्ट होतं ते इथं सेपरेट करून घेतला आपण. तर बघा इथं व्यवस्थित अशा आपली इथं प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. तर बघा आता आपण कापडावरती कशी कटिंग करायची ते सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा इथं मी अस्तर घेतलेलं आहे. लांब बाही होती त्याच्यासाठी 1 मीटर अस्तर घेतलेलं आहे आणि त्याची बंद बाजू माझ्या साईडला ठेवली आणि त्या साईडला बघा इथं आपल्याला काठोकाठ असं पाठीमागचा जो पार्ट आहे तो व्यवस्थित ठेवायचा आहे आणि जसं आहे तशी मार्किंग करायची आहे. एक्स्ट्रा कुठेही एड न करता आपण इथं मार्किंग करून घ्यायची आणि सर्वात पहिले त्याची कटिंग करून घ्यायची. तर हे बघा या पद्धतीने जसं मी दाखवते आहे तसं. तर बघा या पद्धतीने कटिंग करून घ्यायची. त्याच्यानंतर बघा बाही मोठी आहे त्यासाठी सर्वात पहिले आपण बाहीची सुद्धा इथं कटिंग करणार आहोत. तर बघा या पद्धतीने कापड आहे ते व्यवस्थित इथं फोल्ड केलं. खालीवर असेल तर तुम्ही व्यवस्थित नीट चेक करून घ्या. त्याच्यानंतरच इथं बाही कटिंग करायची आहे. तर हे बघा व्यवस्थित अशी 4 पदरी घडी घालायची बाहीसाठी. आता छातीची घडी बघा आपली 9 इंच होती. तर बाहीची घडी घेताना नेहमी 1 इंच मायनस करून घ्यायचं आहे. तर बघा इथं 8 इंच आपली बाहीची घडी यावी यासाठी मी व्यवस्थित इथं कापड सरकून घेतलं. तर हे बघा व्यवस्थित 8 इंच आलेली आहे. तर कोणत्याही ब्लाऊजचं तुम्ही जर बाही कटिंग करत असाल तर याच पद्धतीने मार्किंग करायची आहे बाहीसाठी. आता बघा इथं 10.5 इंच बाही होती. तर बघा इथं व्यवस्थित तर खालच्या साईडला बघा कापड जे आहे ते खालीवर झालं आहे त्यासाठी मी इथं व्यवस्थित मार्किंग करून घेतली आणि 10.5 इंच इथं बाहीची मार्किंग केली. त्याच्यानंतर बघा बाहीची इथं बाहीसाठी आकार देण्यासाठी बघा 3 इंचवरती मार्किंग करायची. त्याच्यानंतर आतल्या साईडला 2 इंचवरती मार्किंग करून घ्यायची. तर सर्व साईडसाठी 2 इंच घ्यायचं. आता बघा तिरकस लाईन आखून घ्यायची जसं मी इथं व्हिडिओमध्ये दाखवते आहे तसं आणि 1.5 इंचाची आपल्याला 3 पॉईंट घ्यायचे आहे. तर जसं मी दाखवते आहे तसं. तर बघा पुढचा जो पॉईंट घेतलेला आहे आपण त्याला खालच्या साईडला अर्धा इंच घ्यायचं आणि पुढचे जे 2 आहे त्यांना वरच्या साईडला घ्यायचं आहे. तर या पद्धतीने बघा जसं व्यवस्थित असं आपल्याला आकार देता यावा यासाठी बघा व्यवस्थित हात असे व्यवस्थित करायचं आणि बाहीचा आकार देऊन द्यायचा आहे. तर बघू शकता इथं या पद्धतीने आकार देऊन दिला. त्याच्यानंतर बघा दंडघेर इथं 5 इंच आणि शिलाई मार्जिन 1.5 इंच असं करून 6.5 इंच इथं मी मार्किंग करून घेतलेलं आहे. तर बघा या पद्धतीने आता कटिंग करून घ्यायचं आहे. तर सर्वात पहिले बघा वरचा जो आपण इथं मुंड्याचा आकार काढलेला आहे तर तो सर्वात पहिले कट करायचा. तर बघू शकता इथं या पद्धतीने सर्वात पहिले तो आकार कट केला आणि खालच्या साईडला आपण एक लाईन आखून घेतली होती कापड खालीवर होता त्यासाठी. तर ती सुद्धा इथे मी कट करून घेतली
आता बाहीला ओपन करायचं आणि पुढचा मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा. आता बघा पुढचे पार्ट जे राहिले होते आपले, तर ते जसे इथं कापडावरती बसत असतील व्यवस्थित, तर तिथं ठेवून इथं कटिंग करून घ्यायची आहे. तर व्यवस्थित अशी मार्किंग करायची. तर हे बघा या पद्धतीने. आता जो पार्ट आपण जोडणार आहोत, तर त्या साईडला आपल्याला अर्धा इंच या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे, म्हणजे एक्स्ट्रा कापड घ्यायचं आहे. त्याच्यामुळे काय होतं की आपलं ब्लाऊज जो आहे तो अंगात व्यवस्थित घातल्यावरती फिटिंगमध्ये बसतो. आता त्याच्यानंतर बघा जो साईड पार्ट घेतलेला आहे मी, तो सुद्धा बघा जसा आहे तसा इथं व्यवस्थित ठेवते मी. फक्त बघा साईड पार्ट आणि कटोरी जे जोडतो आपण, त्या साईडला थोडेसे चेंजेस करावे लागतात, म्हणजे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यावं लागतं ते कापड. तर बघा या पद्धतीने व्यवस्थित इथं मी ठेवून घेतलेलं आहे. हे बघा. आणि त्या साईडला कटोरी जॉईंट होणार आहे, त्यासाठी बघा अर्धा इंच किंवा पाव इंच एक्स्ट्रा घेऊन घ्यायचं. हे बघा या पद्धतीने. आता कट करून घेऊया. तर बघा जसं आहे तसं मी इथं कटिंग करून घेते. जेवढं इथं आपल्याला शिलाई मार्जिनसाठी कापड वाढवायचं होतं तेवढं वाढवलेलं आहे आपण. तर हे लक्षात ठेवायचं पेपर पॅटर्न तयार झाल्यावर. आता इथं बघा मेन जो कापड आहे तो इथं मी घेतलेला आहे आणि त्याची बघा डिझाईन तुम्हाला दिसत असेल वरच्या साईडने आहे. तर सर्वात पहिले मी इथं काठ आहेत एका साईडला दिलेले आहेत, तर मी इथं बाहीसाठी इथं व्यवस्थित ठेवलेले आहे आणि बाही कटिंग करून घेतली. काठ आहे तिथं. आता बाकीचे पार्ट आपण उभ्या साईडने ठेवणार आहोत. तर बघा डिझाईन जर असेल ब्लाऊजला तर ब्लाऊज कसा कटिंग करायचा, तर हे पहा या पद्धतीने डिझाईन वरच्या साईडने आहेत. त्यासाठी मी पाठीमागचा जो पार्ट होता तो सुद्धा उभ्या लाईनमध्ये ठेवलेला आहे. आता पुढचे पार्टसुद्धा त्याच पद्धतीने ठेवणार आहे, जेणेकरून डिझाईन आहे ती पुढच्या साईडला आणि पाठीमागच्या साईडला सेम यावी यासाठी. तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.